नमस्कार, मी चंद्रकांत जाधव, शिवसेनेचा माजी तालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी कार्यरत असताना पक्षाने येणाऱ्या जिल्हा परिषद सुरू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीला माझ्या धर्मपत्नी पद्मा चंद्रकांत जाधव यांना अधिकृत अशी उमेदवारी दिली. उमेदवारी दाखल झाली आणि त्यानंतर फॉर्म वापस घ्यावा म्हणून अचानक फॉर्म वापस घेण्याच्या दिवशी एक षडयंत्र रचून स्थानिक लोकांना ऐकून आपण या निवडणुकीमध्ये दबाव तंत्र कसं करता येईल त्याचा एक प्रयत्न झाला. मी पक्षाला नेहमीच पोषक असं काम करतो आणि तेच करत असताना मी त्यांना सरळ सांगितलं की बाबा ठीक आहे, जिल्हा परिषदेला वडोद बाजारमध्ये जे आपले शिवसेनेच्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या विरोधात भाजपने बी फॉर्म दिले, ते जर मागे घेणार असेल तर मी नक्कीच पक्षासाठी मागे घेईल. पण तसं न होता त्यांनी अनेक युक्त्या त्या ठिकाणी वापरल्या आणि स्थानिक लेवलला भाजप आणि इतर लोकांच्या दबावाखाली येऊन मला वाटतं काही स्थानिक शिवसेनेच्या लोकांनी या ठिकाणी याचा गैरवापर करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण पक्षाच्या नेत्यांचा आदर करून पक्षाचा आदर करून त्या ठिकाणी उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांना मान म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. परंतु उशीर झाल्यामुळे ती उमेदवारी मागे घेता आली नाही. परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की काही भाजपची मंडळी या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी माझ्यावर एक दबावतंत्र आणत आहे आणि त्याचं काल जे शिवसेनेकडून जो जिल्हा प्रमुखांनी जो निर्णय घेतला मला वाटतं त्यांनी वरिष्ठांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतलेला असावा. आणि याविषयी मी शिवसेनेचे संभाजीनगरचे पालकमंत्री आदरणीय शिरसाट साहेब, खासदार आदरणीय भुमरे साहेब, सत्तार साहेब यांच्या माध्यमातून यांच्याशी चर्चा करणार आहे आणि ही सर्व कॅफियत मी आपल्या पक्षाचे सर्वा एकनाथ शिंदे साहेबाला भेटून सांगणार आहे. मला वाटतं त्यांच्यापर्यंत हा विषय गेलेला नसावा. त्या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करीन.